नाही सभापती महोदय, मी सुरुवातीलाच सांगितलं, ही केंद्र शासनानं माझ्या माहितीप्रमाणे 30 सप्टेंबर 2024ला ही बंद केलेली योजना आहे. ती शासनाला सुरू करता येते का या संदर्भात दरेकर साहेबांनी जो प्रश्न मांडलेला आहे तो प्रश्न लक्षात घेऊन दरेकर साहेबांची मागणी मुख्यमंत्री महोदयांपर्यंत पोहोचवली जाईल आणि योग्य तो निर्णय घेतला जाईल. प्रश्न क्रमांक 3 8838. प्रश्न क्रमांक 3 8838. छापल्याप्रमाणे सभापती महोदय, ह्या पहिला एक प्रश्न त्याच्यामध्ये की पुणे शहरातील औंध पाषाण सुतारवाडी येथील पाषाण तलावामध्ये सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आला असून सदर प्रकल्पात अनेक त्रुटी असल्याने पाण्याचे पुरेसे शुद्धीकरण होत नसल्याची बाब एप्रिल 2026 मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आली आहे. हे खरं आहे का? तर सभापती महोदय उत्तरामध्ये काय दिलंय की हे खरं नाही. सभापती महोदय, तोच 5व्या प्रश्नामध्ये उत्तरामध्ये काय दिले तर पाषाण येथील 1 MLD क्षमतेच्या प्रकल्पाची ठिकाणी SPT प्रकल्पाची क्षमता वाढवण्यासाठी जागा उपलब्ध नाही आणि खरे नाही. तलावाचे खालील बाजूस नेऊन भविष्यामध्ये त्यावर प्रक्रिया करण्याचे नियोजन करण्यात येत आहे असं उत्तर याच्यामध्ये. म्हणजे त्याच्या त्रुटी आहेत का तर त्रुटी नाही म्हणून दिलं, हे खरे नाही आणि त्रुटी काय आहेत ते सुद्धा नमूद केलेले आहे. सभापती महोदय, एकाच प्रश्नाच्या उत्तरामध्ये 2 वेगवेगळे विषय हा समोर उत्तरांमध्ये आलेले आहेत प्रश्नांमध्ये. त्यामुळे ह्याची खरं चौकशी केली गेली पाहिजे की हा काय विषय आहे, ते त्या त्रुटी आपण दूर करणार आहात का आणि कशा पद्धतीने त्यांनी सांगितले जागा नाही आहे. महिला शुद्धीकरण केंद्रासाठी जागा नाही आहे पाषाणला तलावाच्या मागे, हे कितपत योग्य आहे? हा नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. सभापती महोदय, ह्या बाबतीत मंत्री महोदयांनी लक्ष घालावं अशी माझी मागणी आहे. पुणे महानगरपालिकेमध्ये पाषाण तलावासाठी उभारण्यात आलेल्या SPT बंद प्रकल्पाच्या देखभाल दुरुस्तीसाठी खर्चाची देय रक्कम किती आहे? कारण देय रक्कम नाही आहे त्यामुळे हा प्रश्न आहे. तसंच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा सुद्धा ह्याच्यामध्ये उल्लेख केला गेलेला आहे की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये जे काही 494 खाजगी महिला शुद्धीकरण केंद्र आहेत त्यामध्ये 668 महिला शुद्धीकरण कार्यरत आहेत आणि 126 सोसायट्यांमधली महिला शुद्धीकरण केंद्र बंद आहेत. सभापती महोदय, त्यांनी दिलेलं आहे की आम्ही त्याच्यावरती कारवाई करतो. तर त्याच्यामध्ये माझा प्रश्न आहे की पिंपरी चिंचवड महानगरपालिका परिसरातील 126 सोसायट्यांमधील महिला शुद्धीकरण केंद्र कार्यान्वित करण्यासाठी महानगरपालिकाची योजना काय सुरू आहे? तसंच पाषाण येथील 1 MLD क्षमतेच्या प्रकल्पाच्या ठिकाणी STP प्रकल्पाची क्षमता वाढवण्यासाठी जागा उपलब्ध नाही, ती कधी होईल? आणि त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील प्रकल्पाचे क्षमतेची जास्त येणारे महिला पाणी बंदिस्त मलवाहिनीद्वारे तलावाच्या खालील बाजूस नेऊन भविष्यामध्ये त्यावर प्रक्रिया करण्याचे नियोजन आपल्या कुठे आहे, हा माझा स्पेसिफिकली प्रश्न आहे. तसंच 1-2 मिनिटं सभापती महोदय, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा चिंचवड येथील महिला शुद्धीकरण केंद्र आहे. त्या महिला शुद्धीकरण केंद्राच्या तिकडे तिथली नाल्यामध्ये जे तिथलं पाणी सोडलं जातं, तिथलं जे चेंबर आहे ते चेंबर तुटले आहेत. आमचे आधीचे आयुक्त होते शेखर सिंग, त्यांना मी नेऊन स्वतः दाखवलं. त्या आजूबाजूला सगळ्या सोसायट्या आहेत, त्याच्यावरती अजूनही कारवाई केली गेली नाही. अशा महिला शुद्धीकरणावरती कारवाई करावी जे नाल्यामध्ये सोडलेला आहे. हा एक माझा विषय आपल्या समोर आहे. तसंच शेवटचा प्रश्न आहे, प्रथम द्वितीय व अंतिम नोटीस बजावून देखील महिला शुद्धीकरण केंद्र कार्यरत नसल्यास UDCPR नियमानुसार अशा किती सोसायट्यांचे नळ कनेक्शन, कारण त्यांनी सांगितलं आम्ही नळ कनेक्शन तोडतो, अशा किती सोसायट्यांचे आपण नळ कनेक्शन तोडल्यात तर त्याची सुद्धा माहिती या सभागृहात देण्यात यावी. धन्यवाद सभापती. सभापती महोदय, सन्मान्य सदस्य उमाताईंनी सांडपाण्याच्या शुद्धीकरणाच्या संदर्भामधला प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला आहे आणि सांडपाण्याच्या शुद्धीकरणाच्या संदर्भात प्रायमो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेडला 23/9/2022 रोजी सल्लागार म्हणून नियुक्ती दिलेली होती. मेसर्स परशुराम कन्स्ट्रक्शनला टेंडर कॉस्ट 4,31,00,000 याच्या अमाऊंटला हे टेंडर दिलेलं होतं. 6 वेळा 6 निविदा प्राप्त झाल्या होत्या. पहिल्यांदा
त्या निविदा अप्राप्त झाल्या आणि त्याच्यानंतर अपात्र झाल्या आणि त्याच्यानंतर फेरनिविदा काढल्यानंतर हे टेंडर आपण परशुराम कन्स्ट्रक्शन कंपनीला दिलेलं होतं. सन्मान्य सदस्यांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे की काही कालावधीसाठी मेंटेनन्ससाठी हा प्लांट STP प्लांट बंद होता, परंतु आता STP प्लांट हा सुरू आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की याची चौकशी करण्याची काही आवश्यकता नाही. पण याच्यामध्ये जर कामाची मुदत जी 6 महिने होते, ट्रायल रन 2 महिने होते, देखभाल दुरुस्ती 3 वर्ष होती, त्याच्यानंतर डिफेक्ट लायबिलिटी पिरियड 2 वर्ष होता, याच्यामध्ये काही पाठीपुढं झालं आहे का याची नक्की चौकशी केली जाईल. परंतु सध्या STP प्लांट हा सुरू आहे. सन्मान्य सदस्यांनी दुसरा जो मुद्दा या ठिकाणी मांडला तो म्हणजे PCMCचा आणि त्याच्यामध्ये 126 पैकी 62 सोसायटीच्या तिथल्या कार्यान्वित यंत्रणेला नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि 24 सोसायटींचं नळ कनेक्शन हे तोडण्यात आलेलं आहे. आणि बाकीच्या बाबतीमध्ये देखील आजच महानगरपालिकेला सांगितलं जाईल की शेवटची नोटीस त्यांना द्या, 15 दिवसाची मुदत द्या आणि 15 दिवसामध्ये जर हे सगळं सुरू झालं नाही तर त्यांचे देखील नळ कनेक्शन कट करण्याचे निर्देश दिले जातील. प्रश्न क्रमांक 4, 8745. सभापती महोदय, प्रश्न क्रमांक 4, 8745. छापल्याप्रमाणे. सभापती महोदय, हा प्रश्न दूषित पाण्याचं जे हे झालं होतं त्या संदर्भामध्ये आहे आणि आपण आपल्या उत्तरात देखील ते सगळं मान्य केलं आहे. त्यांना तुम्ही दंडसुद्धा ठोठावला आणि तो वसूलसुद्धा केला. म्हणजे एप्रिलमध्ये 2026 मध्ये हे सगळं निदर्शनास आलं.